नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर. ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या जयघोषात शेटेवाड्यात योगदंडाचे पारंपरिक पद्धतीने विधिवत झाले पूजन. यात्रेच्या धार्मिक विधीस मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात झाला प्रारंभ. सोलापूर शहर जिल्ह्यात शेतकऱ्यांचा सण वेळा अमावस्या मोठ्या उत्साहात झाला साजरा. बळीराजाने ज्वारीसह काळ्या आईची केली मनोभावे पूजा. अत्यावश्यक सेवेतील वाहनाची अडवणूक करणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल करणार. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले कठोर कारवाईचे संकेत. आणि लाच स्वीकारल्याप्रकरणी खासगी इसमास जामीन मंजूर. ॲडव्होकेट रियाज शेख यांची माहिती. बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची. शुक्रवार पेठेतील शेटेवाड्यात ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या योगदंडाच्या पारंपरिक पद्धतीने विधिवत पूजनाने यात्रेच्या धार्मिक विधीस मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात संबळाच्या निनादात आणि मंत्रोच्चारात ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या योगदंडाची विधिवत पूजा झाली. या पूजनाने यात्रेतील धार्मिक विधींना प्रारंभ झाला. शनिवारच्या तैलाभिषेकापासून यात्रेची सुरुवात होणार आहे. अक्षता सोहळ्याच्या आधी नववधूवरांना पाहुण्यांच्या घरी बोलावून जेवण घालण्याची प्रथा परंपरा आहे. गुरुवारी दुपारी 12:30च्या सुमारास मानकरी शिवशंकर कंठीकर हे उत्तर कसब्यातील शिवानंद हिरे हब्बू यांच्या वाड्यातून सिद्धेश्वरांच्या हातातील योगदंड शेटे यांच्या वाड्यात घेऊन आले. त्यानंतर सागर हिरे हब्बू, सुरेश हब्बू, मनोज हब्बू, तम्मा हब्बू, सदानंद हब्बू, राजेश हब्बू, विश्वनाथ हब्बू हे शेटेवाड्यात आल्यानंतर योगदंडाला चौरंगी पाटावर ठेवून विभूती, कुमकुम, फुले वाहून संबळाच्या निनादात काही विधी पार पडले. अरे रवी एकदम
यावेळी ॲडव्होकेट रितेश थोबडे, श्रद्धा रितेश थोबडे यांनी हिरेहब्बू व हब्बू मंडळींची पाद्यपूजा केली. दरम्यान या धार्मिकीबाबत ॲडव्होकेट मिलिंद थोबडे आणि रितेश थोबडे यांनी अधिक माहिती दिली. यावेळी शेटे तसेच थोबडे मित्रपरिवारातील सदस्य उपस्थित होते. श्री शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेचे धार्मिक विधींना आजपासून प्रारंभ झाले. शेकडो वर्षापासूनची परंपरा या शेटे घराण्यामध्ये आज योगदंडाच्या पूजेने सुरुवात झालेली आहे. मानकरी रितेश थोबडे यांनी हब्बू यांच्या उपस्थितीमध्ये योगदंडाची पूजा करून हब्बू यांची पादपूजा करून या महायात्रेचा शुभारंभ आज या ठिकाणी केलेला आहे. या अशा शुभप्रसंगी या सिद्धरामेश्वराच्या चरणी आपणा सगळ्यांतर्फे आमचं घराण्याचं हेच मागणं आहे की आपण पाहिलेलं आहे 2 वर्षापूर्वी कोरोनाच्या महामारीने सगळ्या जगाला व्यापलं होतं. आता कोरोनाचा पुन्हा उद्भव होतो की काय अशी शंका प्रत्येकाच्या मनात येत आहे. अशी कोणतीही महामारी सोलापूर नव्हे तर भारताला नको, जगालाही नको. आणि आम्हा सगळ्यांचं एकमेकाचं बंधुभावाचं नातं जे आहे ते यापुढे देखील सिद्धरामेश्वरांनी आमच्यावरती आशीर्वाद देऊन कायम ठेवावा. सोलापूरचं जलसंकट सिद्धरामेश्वरांनी दूर करावं अशी आपल्या सगळ्यांतर्फे त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. आपणा सगळ्यांना शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेच्या शुभेच्छा देतो. प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी सगळ्यांना म्हणतो. नमस्कार सगळ्यांना. सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेबद्दल शुभेच्छा. आज शेटेवाड्यामध्ये आपण इथे योगदंडाची पूजा करून हब्बूरायांचे पाद्यपूजा करून महाप्रसादाचं आयोजन केलं आहे. आजच्या प्रसंगाचं महत्त्व म्हणजे जो महाराजांची यात्रा सुरू होते आता आणि अक्षता सोहळा असतो हे सर्वांना माहिती आहे. अक्षता सोहळ्याच्या आधी नवरदेव नातेवाईक यांना जवळच्या लोकांना बोलवून खेळवण्याचा कार्यक्रम करून त्यांना जेवण देण्याचा जो कार्यक्रम असतो तो इथे गेले शेकडो वर्षांपासून शेटेवाड्यात चालत आलेला आहे. अशी आख्यायिका आहे की सिद्धेश्वर महाराज स्वतः इथे या ठिकाणी येऊन गेले आहेत आणि तेव्हापासून आमचे पूर्वज इथे ही प्रथा चालू ठेवलेली आहे. गेली 10 ते 12 वर्ष झाले मला हा मान मिळाला आणि महाराजांची सेवा माझ्या हातून घडते. याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो.
वर्षाची सुरुवात महाराजांच्या सेवेतून चालू होते आणि वर्ष अशा प्रकारे पूर्ण वर्ष सेवा करायचा योगदान मिळावा अशी मी महाराजांचरणी प्रार्थना करतो. सोलापूर शहर जिल्ह्यात शेतकऱ्यांचा महत्त्वाचा आणि प्रमुख मानला जाणारा सण वेळा अमावस्या मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी बळीराजाने ज्वारीसह काळ्या आईची मनोभावे पूजा केली. सोलापूर शहर जिल्ह्यात शेतकऱ्यांचा महत्त्वाचा मानला जाणारा सण म्हणजे वेळ अमावस्या होय. मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या याच वेळ अमावस्येच्या पार्श्वभूमीवर शहर जिल्ह्यातील विविध ठिकाणी वेळ अमावस्या सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. वर्षभर शेतामध्ये राबणारा शेतकरी या दिवशी ज्वारीच्या धाट्यांची, कणसाची तसेच काळ्या आईची मनोभावे पूजा करतो. त्यासाठी शेतातील एका वृक्षाखाली किंवा ज्वारीच्या शिवारात ज्वारीच्या 5 पेंड्या बांधल्या जातात. त्याचप्रमाणे 5 दगड ठेवून त्यास पांडव मानले जाते. याच 5 पांडवांची पूजा शेतकऱ्यांकडून केली जाते. हळद, कुंकू, अष्टगंध, फुले, तांदूळ अर्पण केले जातात. तसेच त्यानंतर बाजरीचे उंडे, शेंगा लाडू, पेरू, केळ आणि पुरणपोळी, शेंगापोळीचा नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर सर्व शेतामध्ये आंबील फिरवले जाते. तदनंतर मनोभावे आरती करून श्रीफळ वाढवला जातो. वर्षभर शेतात राबणारा बळीराजा या दिवशी सुखी, समाधानी, आनंदी दिसून येतो. तसेच शेतीची अर्थात आपल्या काळ्या आईची देखील शेतकरी पूजा करून नैवेद्य अर्पण करतो. मराठी मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या दिवशी वेळ अमावस्या हा सण मोठ्या उत्साहात ग्रामीण भागात साजरा होत असल्याचे चित्र यावेळी दिसून आले. देशापासून थोडी थोडी व भाषा आंबे तुझ वाचून पूर्वी राजा नरहरतलीन झाला पंकंक जलेशा. जय देव जय महिषासुरवदनी सुरवरीश्वर वदनी तारक संजीवनी. जय देव खाली टांगण. ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेच्या धार्मिक विधींसाठी लागणाऱ्या 56 मातीच्या घागरींचे विधिवत पूजन करून मानकरी कुंभार परिवाराकडून यात्रा प्रमुख हिरेहब्बू यांना सुपूर्द करण्यात आल्या. ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेतील धार्मिक विधीसाठी लागणाऱ्या मातीच्या 56 घागरींची मोठ्या उत्साही आणि आनंदी वातावरणात मिरवणूक काढून मानकरी कुंभार परिवाराने यात्राप्रमुख हिरेहब्बूंकडे त्या सुपूर्द केल्या. तत्पूर्वी गुरुवारी सकाळी 8:30च्या सुमारास उत्तर कसब्यातील कुंभारवाड्यात योगीराज कुंभार यांच्या निवासस्थानी दिवे बसवण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर श्री गणराय आणि श्री सिद्धरामेश्वरांच्या प्रतिमेचे भक्तिभावाने पूजन करण्यात आले. यात्रेतील धार्मिक विधीसाठी लागणाऱ्या मातीच्या 56 घागरी ची पूजाही करण्यात आली. त्यानंतर तेथून सवाद्य मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी माजी नगरसेवक भीमाशंकर म्हेत्रे, सुरेश म्हेत्रे आदींसह कुंभार परिवारातील सदस्य आणि मानकरी उपस्थित होते. अत्यावश्यक सेवेतील वाहनाची अडवणूक करणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिला आहे. हिट अँड रन प्रकरणी केंद्र सरकारने नवीन कायदा केलेला होता, परंतु या कायद्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. तरीही सोलापूर जिल्ह्यातील काही लोकांकडून या नवीन कायद्याची अंमलबजावणी होऊ नये म्हणून आंदोलन सुरू केलेले आहे. सोलापूर येथून एलपीजी, डिझेल आणि पेट्रोलचा पुरवठा करणाऱ्या वाहनाची व ड्रायव्हर यांची अडवणूक केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकारे कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या सर्व संबंधितांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा प्रशासन व खासगी वाहतूकदार ड्रायव्हर संघटना यांच्यात बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, जिल्ह्यातील खासगी वाहतूक आणि ड्रायव्हर संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी याबाबत अधिक माहिती देताना सद्यस्थितीत केंद्र शासनाने हिट अँड रन प्रकरणी नवीन कायद्याची अंमलबजावणी सुरू केलेली नाही, त्यामुळे कोणतीही आवश्यक सेवेतील एलपीजी, पेट्रोल व डिझेल पुरवठा करणाऱ्या वाहनांची अडवणूक करू नये. अशी अडवणूक करणाऱ्या संबंधितांवर पोलीस विभागाकडून गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व ट्रान्सपोर्टर्स व ड्रायव्हर्स यांच्या पाठीशी प्रशासन असून त्यांना जिल्ह्यात कोठेही अडचण आल्यास तात्काळ महसूल आणि पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी पोलीस प्रशासनाकडून तात्काळ पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात आला आहे. नमस्कार, मी कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी सोलापूर. आता हिट अँड रन प्रकरणीमध्ये केंद्र शासनाने एक नवीन कायदा आणला आहे. तो कायद्याच्या आता अंमलबजावणी सुरू नाही झाला आहे. तरी सुद्धा काही लोक असा एक पसराव करत आहे, अफवाची पसराव करत आहे की त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मी जिल्हाधिकारी म्हणून तुम्हाला सांगतो की हा कायद्याच्या आतापर्यंत अंमलबजावणी सुरू नाही झाला आहे. सगळे जे ट्रान्सपोर्टर आहे, जे ड्रायव्हर आहे, त्यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करूनच त्यावर निर्णय घेता येईल. आतापर्यंत अंमलबजावणी सुरू नाही झाली आहे. मला असं निर्देशनास आलं आहे की काही जगे जे आमचे पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचे वाहतूक आहे, काही लोक त्याला अडथळा निर्माण करत आहे. अशा लोकांना मी स्पष्टपणे सांगतो की तुमच्यावर गंभीर गुन्हा आम्ही दाखल करू. हे जे सगळे डिझेल आहे, पेट्रोल आहे, एलपीजी आहे, हे अति आवश्यक वस्तूमध्ये येत आहेत. आणि जर यामध्ये तुम्ही अडथळा निर्माण केला, ड्रायव्हरच्या सोबत काहीच तुम्ही केला, त्यांना भीती दाखवला किंवा त्यांच्यावर काहीच हे केला, कुठल्याही प्रकारचे आक्रमण केला किंवा त्यांना भीती दाखवला, मी आणि एसपी मिळून सगळे लोकांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करू, हे स्पष्टपणे सांगतो मी तुम्हाला. दुसरं असं आहे की आमचे जे ड्रायव्हर्स आहेत, तुम्हाला मी आश्वासन देतो की तुमच्यासोबत पोलीस बंदोबस्त राहणार. पोलीस आणि महसूल प्रशासन तुमच्या सोबत आहेत. तुम्ही जे काम करत आहेत ते पूर्ण इकॉनॉमीसाठी, लोकांसाठी खूपच अति आवश्यक काम आहे, खूप महत्त्वपूर्ण काम आहे तो. कारण जर पेट्रोल आणि डिझेल पेट्रोल पंपपर्यंत नाही पोहोचले तर सगळे लोकांना, आम नागरिकांना, गोरगरिबांना, सगळे लोकांना त्रास होईल. तर तुमचे जे काम आहे अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि हे काममध्ये साकार करण्यासाठी मी आणि एसपी साहेब आणि पूर्ण पोलीस प्रशासन, पूर्ण महसूल प्रशासन तुमच्या सोबत आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारची भीती घेऊ नका. जे तुम्हाला त्रास देत आहे तुम्ही पोलीस प्रशासनाला सांगा, मला सांगा. आम्ही लवकर त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करू आणि तुमचे मार्ग सोपे करू. शेवटची जे मला मान्य आहे एवढेच आहे की तुमच्या हे जे वाहतुकी जे आहे तुम्ही निर्भयपणे सुरू ठेवा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. हेच मी तुमच्या जिल्हाधिकारी सोलापूर म्हणून तुम्हाला आवाहन करतो. पत्रकार हा समाजातला महत्त्वाचा दुवा असून त्यांनी समाजाचे डोळे आणि कान बनून सत्य परिस्थिती प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे काम करावे, असं प्रतिपादन महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी केले. पत्रकार दिनानिमित्त महापालिका प्रशासनाच्या वतीने इंद्रभुवन सेंट्रल हॉल येथे महापालिका पत्रकारांचा सन्मान महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आयुक्त शीतल तेली उगले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पत्रकारांनी दिलेल्या माहितीवरूनच आम्हाला अचूक, वेगवान व लोकहिताचे निर्णय घेता येतात. ज्या ठिकाणी आम्ही पोहोचू शकत नाही तिथपर्यंत पत्रकार पोहोचतात. म्हणूनच पत्रकारांच्या माहितीला व सूचनांना खूप मोठे महत्त्व आहे. काही पत्रकार शहरातील समस्यांबाबत मला वेळोवेळी माहिती देऊन सजग करत असतात. त्यांच्या विविध सूचना व बातम्यांची दखल घेऊन त्यावर महापालिका प्रशासनातर्फे कार्यवाही नक्कीच करण्यात येते. शहरातील नागरी सुव्यवस्थांचे प्रश्न व समस्या आमच्यापर्यंत आपल्या माध्यमातून अशाच पोहोचवत राहाव्यात व आपल्या माध्यमातून राहिलेली विकास कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील, असेही महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी सांगितले. संसाधनांची कमतरता किंवा इतर काही अनेक गोष्टींमुळे ते करता येत नाही. पण अशा कमी गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये काहीच करता येत नाही. दैनंदिन नागरिकांच्या आयुष्यातले किंवा छोटे मोठे सिव्हिक कम्युनिटीच्या संबंधाने, नागरिक व्यवस्थांच्या संबंधाने जे प्रश्न असतात ते तुमच्या माध्यमातून आमच्यापर्यंत येतात आणि त्याच्यावरती उत्तरणी शोधली जातात. आज नाही तर उद्या तरी होतं. काहीतरी फंड्सची अरेंजमेंट असते, कशाकडे मान्यता घ्यायच्या असतात, काही टेंडर काढायचे असतात. तर ते सगळं करायचं काम आमचं चालू आहे. त्याच्यामध्ये
तत्पूर्वी महापालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण बनसोडे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी, भगवान परळीकर, एजाज हुसेन मुजावर यांनी सोलापूरच्या स्वातंत्र्य लढ्यातील पत्रकारांचे योगदान आणि सोलापूरची विकासात्मक पत्रकारिता यावर भाष्य केले. यावेळी उपस्थित पत्रकारांचा भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक जनसंपर्क व कामगार कल्याण अधिकारी विठ्ठल कस्तुरे यांनी केले, तर जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार यांनी आभार मानले. यावेळी विविध वृत्तपत्र आणि चॅनलचे पत्रकार, छायाचित्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 3,000 रुपयाची लाच स्वीकारल्याप्रकरणी खासगी इसमास जामीन मंजूर झाल्याची माहिती ॲडव्होकेट रियाज एन शेख यांनी दिली आहे. तक्रारदार यांचे वडील मयत झाल्याने त्यांच्या नावावर असलेल्या जागेवर तक्रारदार व त्यांच्या कुटुंबियांची वारस नोंद करण्यासाठी नगर भूमापन कार्यालय सोलापूर येथे अर्ज केल्यानंतर तक्रारदार यास खासगी इसम व सदर कार्यालयात एजंट म्हणून काम करणारा व्यक्ती अब्दुल रऊफ मोहम्मद शरीफ शेख वय 58 राहणार न्यू पाच्छापेठ सोलापूर यांनी तक्रारदाराचे काम करून देतो म्हणून रक्कम रुपये 3,000ची मागणी केली होती. सदर रक्कम स्वीकारत असताना 29 डिसेंबर 2023 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी सदर खासगी इसमास लाच स्वीकारत असताना अटक केली होती. सदर खासगी इसम अब्दुल रऊफ मोहम्मद शरीफ शेख यांच्या वतीने ॲडव्होकेट रियाज एन शेख यांनी सोलापूर येथील विशेष सत्र न्यायाधीश RN पांढरे यांच्या कोर्टात जामीन अर्ज सादर केला होता. सदर आरोपी यास खोट्या गुन्ह्यात गुंतवण्यात आलेले असून आरोपीने कोणत्याही प्रकारची लाच मागितलेली नाही. सदर आरोपीकडे पोलिसांनी पूर्णपणे चौकशी केली असून त्याची पुढील तपासकामी आवश्यकता नाही. तसेच आरोपीच्या ताब्यातून काहीही जप्त करण्यात आलेले नसून आरोपी हा सोलापूरचा रहिवासी असून कुटुंबातील कर्ता व्यक्ती आहे. जामीन मंजूर केल्यास तो कुठेही पळून जाणार नाही व तपासकामी सहकार्य करण्यास तयार आहे असा युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील लाचलुचपत कायद्याचे विशेष सत्र न्यायाधीश RN पांढरे यांनी खासगी इसम अब्दुल रऊफ मोहम्मद शरीफ शेख यास रक्कम रुपये 25,000 वर जामीन मंजूर केला. तसेच साक्षीदारवर कोणत्याही प्रकारे दबाव न आणण्याचा व तपासकामी सहकार्य करण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट कुलकर्णी यांनी तर आरोपी इसमतर्फे ॲडव्होकेट रियाज एन शेख यांनी काम पाहिले. पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीला सोलापूर जिल्हा न्यायाधीश KD शिरभाते यांनी सशर्त जामीन मंजूर केला. पानमंगरूळ तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथील राहणारे अटकेतील आरोपी हणमंत शंकर अरबळ वय 33 यांची पत्नीच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जिल्हा न्यायाधीश KD शिरभाते यांनी सशर्त जामीन मंजूर केला. यातील फिर्यादी श्रीशैल शिवराय बिराजदार वय 54 राहणार शिरवळ जैनापूर तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर यांची मुलगी विजयालक्ष्मी हिचे आरोपीसोबत 26 डिसेंबर 2012 रोजी लग्न झाले होते. आरोपी श्रावणी व आदर्श अशी 2 मुले आहेत. सुमारे 2 ते 3 वर्षांपूर्वीपासून आरोपीस दारू पिण्याचे व्यसन लागले. तेव्हापासून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तो मारहाण करत असे. आरोपीची समजूत काढूनही मारहाण करत असल्याने विजयालक्ष्मी ही तिच्या दोन्ही मुलांना घेऊन 5-6 महिन्यांपूर्वी माहेरी आली होती. त्यावेळेस गावातील प्रतिष्ठित लोकांमार्फत आरोपींकडे नांदण्यास सोडून आले होते. त्यानंतरही आरोपीने चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण आणि शिवीगाळ करण्यास चालूच ठेवले. दिनांक 4 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 9 वाजता आरोपीने पत्नी शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने होत असलेल्या त्रासाने पत्नी विजयालक्ष्मी हिने विषारी औषध प्राशन केले. उपचारासाठी तिला सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे आरोपीने दाखल केले असता उपचारादरम्यान 8 सप्टेंबर 2023 रोजी ती मयत झाली. सदर घटनेची फिर्यादी 23 सप्टेंबर 2023 रोजी अक्कलकोट दक्षिण सोलापूर येथे भारतीय दंडविधान संहिता कलम 306-498 अ प्रमाणे गुन्हा दाखल होऊन तपासिक अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक BH काकडे यांनी आरोपीस अटक करून न्यायालयासमोर हजर केले होते. आरोपीचे जामीन अर्जाचे युक्तिवादावेळेस आरोपींचे वकील ॲडव्होकेट नागेश खिचडे यांचे सदर घटनेची फिर्याद उशिरा नोंद झाल्याची व मयत तसेच आरोपींच्या आईवडिलांचे कोणताही जबाब दोषारोप पत्रात नसल्याचे तसेच कोणतेही विषारी औषध जप्त केले नाही असा युक्तिवाद मांडला. सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधीशांनी आरोपीस सशर्त जामीन मंजूर केला. यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट नागेश खिचडे यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट प्रकाश जन्नू यांनी काम पाहिले. प्रशिक्षण कर्मचाऱ्याला लोकाभिमुख करते असे प्रतिपादन राज्य प्रशिक्षक शिवाजीराव पवार यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशासन विभागाने जिल्हा अंतर्गत अधिकारी आणि कर्मचारी यांच्या आयोजित करण्यात आलेल्या 10 दिवसीय प्रशिक्षणाच्या समारोपाप्रसंगी केले.
जिल्हा परिषद कर्मचारी पायाभूत क्षमता बांधणी प्रशिक्षणानंतर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना जिल्हा परिषद सेवा गतिमानपणाने देऊन लोकाभिमुख काम करून पर्यायाने प्रशासनाची प्रतिमा सुधारेल असे प्रतिपादन राज्य प्रशिक्षक शिवाजीराव पवार यांनी केले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे यांची संकल्पना व मार्गदर्शनानुसार जिल्हा परिषदेच्या प्रशासन विभागाने जिल्हा अंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांचे पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या 10 दिवसीय प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी प्रशिक्षक शिवाजीराव पवार बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन स्मिता पाटील, संदीप सावंत उपस्थित होते. समारोप कार्यक्रमाप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन स्मिता पाटील, जिल्हा परिषदेचा प्रशासन विभाग व पंढरपूर पंचायत समिती यांनी सदस्य प्रशिक्षण आयोजित केल्याबद्दल सहाय्यक प्रशासन अविनाश गोडसे, विवेक लिंगराज, ज्योत्स्ना साठे, विलास मसलकर, सचिन मायन्याळ यांनी आपल्या मनोगतात आभार व्यक्त केले. यावेळी संदीप सावंत यांनी ताणतणाव याबद्दल मार्गदर्शन केले. तुळजापूर तालुक्यातील अणदूरसह परिसरातील अनेक गावात तसेच सीमावर्ती भागात शेतकऱ्यांचा आवडता सण वेळा अमावस्या दुष्काळाच्या सावटाखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तुळजापूर तालुक्यातील अणदूरसह परिसरातील अनेक गावात तसेच सीमावर्ती भागात शेतकऱ्यांचा आवडता सण वेळा अमावस्या दुष्काळाच्या सावटाखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हर हर महादेव, चांग भलं र चांग भलं, शिवा महादेवाचं चांग भलं, इडापिडा टळो, कोरोना पळो, बळीचे राज्य येवोच्या जयघोषाने शेत शिवार दुमदुमून गेले. बळीराजाचा आवडता सण वेळा अमावस्या हा सण रब्बीचे पीक बहरात असताना येतो. शेत शिवार हिरवेगार असते. जसे भूमी आई हिरवा शालू घालून बळीराजाच्या स्वागतासाठी तयार असते. शेत शिवार हिरवे असल्याने उत्साही वातावरण निर्माण झाले असते. दरम्यान ज्वारी, गहू, हरभरा हे पीक जोमात आहेत. वेळा अमावस्येला संपूर्ण अणदूरगाव ओस पडलेले दिसत होते. शेत शिवार फुललेले असल्याने शहरी भागातील बच्चे कंपनींसह पालक, नातेवाईक, मित्र यांच्या शेतात वेळ अमावस्या सणाचा आनंद घेण्यासाठी आवर्जून आले होते. या सणाला बळीराजा आपल्या शेतामध्ये 5 पांडवांची, काळ्या आईची व पूर्वजांची मनोभावे पूजा करतो. शेतात आलेल्या पिकाचीही पूजा करतो व पीक चांगले येऊ दे म्हणून प्रार्थना करतो. 5 पांडवांची उंडे, बाजरीची भाकरी, 12 भाज्या मिक्स करून भजी, आंबील, खीर, शेंगाची पोळी असा पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवला. यानंतर पाहुणे, मित्रमंडळी यांच्यासोबत भजी, उंडी, खीर, आंबील आदींच्या भोजनाचा आनंद घेतला. सहली सारखेच शाळकरी मुले मोठ्या प्रमाणात शेतात वेळा अमावस्या सणाचा आनंद घेत होती. ग्रामीण भागात शेतकरी बैलगाडीतून आपल्या शेताकडे आपल्या परिवारासह जात असतो. बैलगाडीत बसून जायची मजा काही वेगळीच असते. लहान मुले आवडीने बैलगाडीत बसतात. ग्रामीण भागात वेळा अमावस्याची गोष्टच न्यारी असते. 1 आठवड्यापासून या सणाची तयारी शेतकरी करतो. या मोसमात शेतामध्ये डहाळे, बोरे, पेरू आदी रानमेव्याचा आस्वाद बच्चे कंपनी मनमुराद घेतात. मोहोळ मारून मध खाण्याची मजा तरुणांनी घेतली. यंदा दुष्काळ, कमी पाऊस, शेतमालाला भाव नसल्याने अनेक शेतकऱ्यांना आपली फळे, शेतीमाल, भाजीपाला कवडीमोल दराने विकावा लागत असल्याने शेतकरी अडचणीत आला असल्याने शेतकऱ्यांची इडापिडा टळो, बळीचे राज्य येवो अशी प्रार्थना केली. एकंदरीतच उत्साही वातावरणात हा सण शेतकऱ्यांनी साजरा केला. कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीसह पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती तथा पत्रकार दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयामध्ये पत्रकार बंधूंचे सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अरुण गंभीरे, ज्येष्ठ पत्रकार बळीराम दादा जगताप, मुकुंद काका चेडे व स्टाफ वेलफेअर समितीचे चेअरमन प्राध्यापक डॉक्टर आनंद करडे उपस्थित होते. यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार बळीराम दादा जगताप म्हणाले की पत्रकार हा एक समाजसेवक असून अन्याय अत्याचाराविरुद्ध लढणारा व्यक्ती आहे. पत्रकारांनी महाविद्यालयातील बातम्या देत असताना नेहमी विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार केला पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते व त्यांची प्रगती होण्यास मदत होते असे ते म्हणाले. दैनिक एकमतचे पत्रकार MI मुजावर म्हणाले, भाषेची थोरवी किंवा माहिती वाढवण्याचे काम वृत्तपत्रांनी तसेच पत्रकारांनी केले. जनतेच्या हिताच्या शासकीय योजना किंवा निर्णय जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम प्रभावीपणे पत्रकार करत असतात. त्याचबरोबर अलीकडे वृत्तपत्रातील बातमीचा प्रभाव कमी होत चाललेला आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अरुण गंभीरे म्हणाले, इंग्रजांच्या काळात जिथे बोलणे अवघड होते त्यावेळी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी वृत्तपत्र चालू करून समाजसेवेचे मोठे काम केले.
संस्थेने माझ्यावर प्राचार्य पदाची जबाबदारी दिली ती मी महाविद्यालयातील सर्व घटक, ग्रामस्थ, पत्रकार बंधू, विद्यार्थी यांच्या सहकार्याने पूर्ण करून महाविद्यालय क्रीडा गुणवत्ता क्षेत्रामध्ये पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयाच्या वतीने बळीरामदादा जगताप, मुकुंद काका चेडे, गौतम चेडे, प्राध्यापक शहाजी चेडे, MI मुजावर, दादासाहेब लगाडे, नवनाथ टकले, शिवाजी गवारे, नेताजी नलावडे, शोएब काझी, विलास गपाट, विक्रांत उंद्रे, सचिन कोरडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर आनंद करडे यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापक महादेव उंद्रे यांनी केले तर आभार प्राध्यापक डॉक्टर बालाजी देवकते यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक राजेश उंद्रे, प्राध्यापक MD टिपरसे, स्वप्नील शेलकांदे, मुकुंद कोळी, चंद्रकांत घाडगे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला प्राध्यापक वृंद, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. इटकळ ग्रामीण पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री चव्हाण यांनी केले. इटकळ ग्रामीण पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद असून त्यांच्या सकारात्मक लिखाणामुळेच खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाचा विकास होत असल्याचे मत माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी दिनदर्शिका प्रकाशन व माजी सैनिक सन्मान सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी इटकळ ग्रामीण पत्रकार संघ दिनदर्शिका व माजी सैनिक पुरस्कार सोहळा बुधवार दिनांक 10 जानेवारी रोजी विवांता रिसॉर्ट येथे संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वीय सहाय्यक ॲडव्होकेट सोमेश वैद्य, माजी जिल्हा परिषद सदस्य अझहर मुजावर, चेअरमन वसंतराव वडगावे, डॉक्टर राजाराम शिंगे, सरपंच साहेब क्षीरसागर, पोलीस पाटील विनोद सलगरे, मुख्याध्यापक नागनाथ जळकोटे, अब्दुल शेख, शहाजी सोमवंशी, शिवानंद पल्ली यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा पूजनाने व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचा पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दयानंद काळुंके यांनी केले. ग्रामीण पत्रकारांच्या समस्या व त्यांना येणाऱ्या अडचणी त्यांनी सविस्तरपणे उपस्थितांसमोर मांडल्या. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. माजी मंत्री मधुकरराव चव्हाण व ॲडव्होकेट सोमेश वैद्य यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, फेटा, शाल, पुष्पगुच्छ व पेन देऊन जिल्ह्यातील माजी सैनिक, आदर्श शिक्षिका व युवा उद्योजक यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आयुब शेख, सविता हेरकर, नागनाथ जळकोटे, वसंतराव वडगावे, ॲडव्होकेट सोमेश वैद्य यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी अध्यक्षीय समारोप करताना इटकळ ग्रामीण पत्रकार संघाच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. तालुका पाणीमय झालेला आहे. जसं मी सांगितलं की आमच्या सैनिकांनी आमच्या सीमेवरती अशा कठीण जागेमध्ये राहून आमचं संरक्षण केलं. सततच्या शेतकऱ्यांनी देखील खाऊन. कार्यक्रमास परिसरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वारकरी संप्रदाय, व्यापारी व अणदूर येथील जय मल्हार पत्रकार संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश सलगरे यांनी केले तर आभार बालाजी गायकवाड यांनी मानले. सन्मानपत्राचे वाचन चांदसाहेब शेख यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिनेश सलगरे, लियाकत खुदादे, केशव गायकवाड, चांदसाहेब शेख, नामदेव गायकवाड, बालाजी गायकवाड यांनी परिश्रम घेतले. माजी सैनिकांचा या ठिकाणी पुरस्काराने त्यांना आपण सन्मानित करीत आहोत. ज्यांच्यामुळे आपण या ठिकाणी सुखानं घरामध्ये झोप घेतो. आपल्या स्वतःच्या छातीची ढाल बनवून कुठल्याही देशाने जर भारतावर आक्रमण केलं तर ते जीवाची न पर्वा न करता या ठिकाणी आपल्यासाठी लढतात. अशा सेवानिवृत्त झालेल्या आपल्या तालुक्यातील माजी सैनिकांचा आपण सन्मान करीत आहोत. तत्पूर्वी एक छोटीशी त्यांच्याबद्दलचे या ठिकाणी 2 शब्द या ठिकाणी कवितेच्या माध्यमातून व्यक्त करतो. सदवय सैनिका पुढेच जायचे, न मागुती तुवा कधी फिरायचे. सदव सैनिका पुढेच जायचे, न मागुती तुवा कधी फिरायचे. सदा तुझ्या पुढे उभी असे दिशा, सदव काजळी दिसायच्या दिशा. मधून मेघ हे नवास ग्रासती, मध्येच या विजा बयान बासती. 10 दिशातून तुफान वायते, सदव सैनिका पुढेच जायचे. सदव सैनिका पुढेच जायचे, न मागुती तुवा कधी फिरायचे. स्वलोभने तुला न लोभ दाविती, न मोह बंधने पदाच बांधिती.
क्रोध क्रोध ना तुला न थांबवी, नमो वाचतो गजांत वैभवी, न दैन्य हे तुझे कधी सरायचे, न दैन्य हे तुझे कधी सरायचे, सदव सैनिका पुढेच जायचे, सदव सैनिका पुढेच जायचे, न मागुती तुआ कधी फिरायचे, न मागुती तुआ कधी फिरायचे. आता देशाचा अभिमान असे असणारे अशा माजी सैनिकाचा आपण सन्मान करतोय. प्रथमतः तुळजापूर येथील पिंपळगाव वाशी येथील प्रवेशद्वार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची असणाऱ्या कमानीजवळ अवैध धंद्यांचा जोर सुरू असल्याचे दिसून येत आहे. मौजे पिंपळगाव लिंगी तालुका वाशी येथील प्रवेशद्वार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची असणारी कमान त्याच्याजवळ अवैध धंदे जोमात सुरू असल्यामुळे व अतिक्रमणांचा विळखा वाढल्यामुळे जाणीव संघटना पदाधिकारी व गावकरी यांच्या वतीने अवैध धंदे बंद करून जवळ होत असलेल्या अतिक्रमण काढून घेण्यात यावे म्हणून माननीय जिल्हाधिकारी सचिन उंबासे, जिल्हाधिकारी जिल्हा धाराशिव यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर केले. तसेच अतुल कुलकर्णी जिल्हा पोलीस अधीक्षक धाराशिव, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव, तहसीलदार वाशी पंचायत समिती, गटविकास अधिकारी वाशी, पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन वाशी, ग्रामपंचायत कार्यालय लिंगी पिंपळगाव यांना निवेदने देण्यात आली. या निवेदनावर 50 ते 60 लोकांच्या सह्या आहेत. यामध्ये सुभाष गाडे, रत्नदीप गाडे, सागर गाडे, शुभम गाडे, सूरज गाडे, सचिन खंडागळे, रत्नदीप गाडे, सर्जेराव गाडे, सुशील गाडे, रामभाऊ लगाडे यांनी प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले. हाणे गावात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. हाणेगाव बस स्टॉप येथे शेतकऱ्यांना सोयाबीन व कापसाला योग्य वाढीव भाव मिळण्यासाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. राज्य सरकार व केंद्र सरकार शेतकऱ्यांना वाढीव भाव देण्यासाठी इच्छुक नसल्याने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी स्वाभिमानी संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी सोयाबीनला 9,000 तर कापसाला 12,000 भाव द्यावा या मागणीकरता आंदोलन करून निवेदनाद्वारे कळवण्यात आले आहे आणि शेतकऱ्यांचे पीक कर्ज सरसकट माफ करावे हा देखील मुद्दा मांडण्यात आला. या निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनराज कोळेकर यांच्या नेतृत्वाखाली नरसारेड्डी अकाटे, किरण ध्याडे, गोविंद अबाठे, हनुमंत माकणे, जाकीर इनामदार, पांडुरंग बिरादार, अरुण जाधव, अशोक टोके, बाबाराव माने, शंकारेड्डी गोंदे, व्यंकट खतमापूरकर, रामचंद्र खुतमापूरकर, राजकुमार दिंडे, बालाजी भंडे, माधवराव पाटील, गोविंद सलगरे आदींनी सहभाग घेऊन निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर. ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या जयघोषात शेटेवाड्यात योगदंडाचे पारंपरिक पद्धतीने विधिवत झाले पूजन. यात्रेच्या धार्मिक विधीस मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात झाला प्रारंभ. सोलापूर शहर जिल्ह्यात शेतकऱ्यांचा सण वेळा अमावस्या मोठ्या उत्साहात झाला साजरा. बळीराजाने ज्वारीसह काळ्या आईची केली मनोभावे पूजा. अत्यावश्यक सेवेतील वाहनाची अडवणूक करणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल करणार. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले कठोर कारवाईचे संकेत. आणि लाच स्वीकारल्याप्रकरणी खासगी इसमास जामीन मंजूर. ॲडव्होकेट रियाज शेख यांची माहिती. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा वृत्तवेध. नमस्कार.